लाईफमध्ये ना कधीच होप सोडायचा नाही. ती मूव्ही बघितली होती मी शॉशँक रिडेम्पशन आणि त्याच्यात म्हणते अँडी की होप इज द बेस्ट होप इज अ गुड थिंग अँड नो गुड थिंग एव्हर डायज. म्हणजे आशा आहे एक चांगली गोष्ट आहे आणि कोणतीच चांगली गोष्ट कधीच खतम नसते. तर याच्यातून आपण काय शिकलो की आपण आशा प्रत्येक वेळेस आपल्या मनात ठेवलीच पाहिजे. या आशातूनच आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते, साहस मिळते, करेज मिळते. कधी कधी होते की काही काम आपले पास्टमध्ये नाही होत, काही रिलेशन्स आपले पास्टमध्ये नाही काम करत, पण असं होऊ शकते की ते टेस्ट ऑफ टाइम होता आपला आणि फ्युचरमध्ये ते कधी ना कधी वर्क करतील. आपण कधी आशा सोडायची नाही कोणत्याच गोष्टीची, कारण आशेवरच आपण जगतो. आशा नसली तर आपलं जगणं होऊ शकत नाही. आपण कशासाठी जगणार? आशा आकांक्षा खूप जास्त गरजेच्या आहे आणि ते आशा आणि आकांक्षा जे पूर्ण होऊ शकत नाही ते सुद्धा ठेवायचे. फक्त त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही, भार द्यायचा नाही, पण प्रत्येक वेळेस ते ठेवायचेच, कधी संपवायचं नाही. याच्यामुळे काय होईल, याने जे आहे आपलं मन जे आहे ताब्यात राहील, आपण कंट्रोलमध्ये राहील आणि आपल्या जगण्याचा पर्पज आपल्याला मिळेल. आपण जगत राहू कशा ना कशा. याने आपल्याला समजून घेऊ शकतो आपण की आयुष्य किती सुंदर आहे बघा. जर आशा पूर्ण नाही होतील तरच त्यात आपण चालत राहणार. आशा पूर्ण झाल्या सगळ्या तर मग जगणार कशासाठी? तर प्रत्येक वेळेस आशा आणि आकांक्षा आपल्या ठेवायच्या आणि पूर्ण नाही होत, कधी पूर्ण झाल्या तर खुश व्हायचं, नाही झाल्या तर जास्त दुःखी नाही व्हायचं, दुःख तर होणारच. कारण लाईफ इज ऑल सफरिंग. जेव्हा आपण समजून घेतो का लाईफ पूर्ण दुःखच आहे, तर आपण त्याला एक्सेप्ट करून घेतो आणि एक्सेप्ट केलं की काही उरतच नाही. तर तसंच बेस्ट विषय.